लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अश्विन वैद्य अमावस्याला आपण प्रदोष समयी लक्ष्मीपूजन करत असतो। ह्यावेळेस लक्ष्मीपूजन आपण अमावस्या व्यतिरिक्त करायचं आहे, तर त्याचे शुभमुहूर्त आहेत। त्यासाठी तुम्ही माझा शुभमुहूर्त हा व्हिडिओ अवश्य पहा। तर आपण पहिल्यांदा घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची। स्वच्छता करून घेऊन मग आपण देवाच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण देवघराच्या शेजारी शक्यतो असावी अशा ठिकाणी जागा करून त्या जागेवर आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक आपण कुंकू आणि फुलाच्या म्हणजे झेंडूच्या फुलाच्या देठानं आपण ते स्वस्तिक काढायचं आहे, किंवा करंगळीजवळच्या बोटानं काढलं तरी चालेल। त्यानंतर खाली एक थोडंसं वस्त्र अंतरायचं आहे, त्याच्यावर चौरंग ठेवायचा, त्याच्यावर एक लाल वस्त्र आणि त्याच्यावर आपल्याकडं लक्ष्मी गणपतीचा फोटो असल्यास, किंवा आमच्याकडं आता आम्ही चांदीचे लक्ष्मी गणपती आहे तर मी ठेवलेला आहे, किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल तर लक्ष्मी गणपतीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालते। तर अशा प्रकारे आपण लक्ष्मी गणपती ठेवायचा आहे आणि लक्ष्मी गणपतीच्या पुढे आपण कलशाची स्थापना करायची आहे। हा कलश जो आहे तर आपण दोन प्रकारचे कलश ह्यावेळेस बसवणार आहे। त्यामध्ये पहिला कलश आहे तो त्याच्यावर देवीचा फोटो, सुवर्ण अलंकार आणि पैसे असतील, आणि दुसरा कलश आहे त्या कलश आपण जो ह्याचा आंब्याची पानं असतात त्याच्यावर नारळ असतो तो कलश। तर आपण चौरंगावर जे लाल वस्त्र अंतरलं आहे त्यावर तांदूळ थोडे हे करून त्याच्यावर अष्टदल कमल काढायचं आहे। अष्टदल कमल काढा, स्वस्तिक काढा, तुम्हाला जे शक्य असेल ते काढा। त्याच्यावर तांब्या पाण्याचा आपण भरून ठेवायचा आहे। त्या पाण्यामध्ये आपण गंगाजल असेल तर अर्पण केलं तर एक नंबर। त्यानंतर असे छोटे छोटे मातीची छोटे घोडं आहेत ते आपण घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला सप्तधान्य जर जमलं तर सप्तधान्य, आपण घटाला जे सप्तधान्य वापरतो ते सप्तधान्य, किंवा आपल्याकडे असतील ते 4-5 ज्या हे आहेत धान्याचे प्रकार ते सगळे घेतले तरी चालतील। त्यानंतर आपण कलश आहे त्या कलशाला त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढा, किंवा त्याला 8 किंवा 9 आपण नाम ओढायचे आहेत, उभे नाम। अशा प्रकारे आपण करायचं असतं। तर आपण जे स्वस्तिक काढतोय ते स्वस्तिक काढल्यानंतर त्यालासुद्धा शेजारी नाम ओढून घेतले तरी काही हरकत नाही। तर अशा प्रकारे आपण हे केल्यानंतर आपण त्याच्या शेजारी आपण झाडू आणला असेल, झाडू म्हणजे किरसुनी, झाडू म्हणजे तो लांबडा तुम्ही झाडू असतो तो पुजायचा नाही, पुजला तरी चालेल पण शक्यतो किरसुनी आणा। आणि किरसुनी आता तुम्हाला छोटीसुद्धा किरसुनी पूजनापुरती मिळते, काय 10-20 रुपयाला असते, ते तीसुद्धा घेतली तरी चालेल, त्याची आपण पूजा करायची आहे। किरसुनीची पूजा फार महत्त्वाची आहे। त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करायची असते, त्यासाठी थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आणि गणपतीची स्थापना करायची आहे। तिथं तुम्ही गणपतीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल। जी किरसुनी आपण घेतोय ती छोटी किरसुनी जर मिळाली तर ती किरसुनी काय करायची, आपण देवघरातली स्वच्छता करण्यासाठी म्हणून ती किरसुनी वापरायची आहे। तर अशा प्रकारे आपण ह्या ज्या लक्ष्मीपूजनाची आपण मांडणी करायची आहे, त्या कलश आपण जो स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं, लेकरवाळे हळकुंड आणि सुपारी अशा 5 वस्तू आपण त्याच्यामध्ये अर्पण करायच्या आहेत, त्यात टाकायच्या आहेत त्या भांड्यावर। आणि त्याच्यावर आपण 5 पानं आंब्याची ठेवायची आहेत। आंब्याची पानं नाही मिळाली तर खाऊची पानं असली तरीसुद्धा चालतील, तर आंब्याची पानं शक्य असल्यास उत्तम, पण जर नाही मिळाली तर तुम्ही खाऊची पानं ठेवली तरीसुद्धा चालतील। तर अशा प्रकारे आपण ह्या कलशाची स्थापना करायची आहे। त्याला 5 पानं आपण घ्यायची आहेत, आंब्याची असू द्या, खाऊची पानं असू द्या, तर आपण 5 पानं घ्यायची आहेत। आपण जे पैशाचं ताट केलेलं आहे ते आता पैशाचं ताट माझ्याकडे तयारच आहे, त्याच्यामध्ये मध्ये आपण एखादी छोटी डिश ठेवून त्याच्यामध्ये सुवर्ण अलंकार काय आपल्याकडे असतील छोटे मोठे ते आपण ठेवायचे आहेत।
आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीचा फोटो आणि मग साईडला आपण पैसे तुमच्याकडे काय असतील ते नोटा हे आपण लावायचे. आता जे लक्ष्मी गणपतीचा फोटो घेतला आहे त्याचं आपण पूजन करायचं आहे. लक्ष्मी गणपतींना आपण गंध आणि हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही सगळी मांडणी पहिली करून घ्यायची आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर आपण त्या गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे. चंदनयुक्त केशरयुक्त अष्टगंध आपण त्यांना लावायचा आहे. आणि जे आपण कलश केला आहे त्याच्यावर हे असं पैशाचं ताट मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं डेकोरेशन करा. त्याला काय आम्ही केलं असं करा असं म्हणणं नाही. तर आपण हे ठेवायचं आहे. त्या कलशामुळं मूर्ती फोटो दिसत नव्हते त्यामुळं फोटोच्या खाली एक बॉक्स ठेवून त्याच्यावर मी परत फोटो ठेवतो आहे. तर अशा प्रकारे आपण ही मांडणी करायची आहे. लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मीची मूर्ती, गणपतीचा फोटो हे सुद्धा आपण घ्यायचं आहे. काय तुमच्याकडं ठोकळे असतील, कॉईन असतील, चांदीचे असतील, 10चे कॉईन असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. मी त्यात सुवर्ण अलंकार ठेवलेत. चांदीचं एक मोठं बिस्किट आहे ती ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ते ठेवून गणपती आणि लक्ष्मीला आपण अभिषेक करून घ्यायचा आणि आपण पूजनाला सुरुवात करायची आहे. ही मांडणी झालेली आहे. तर आपण पहिल्यांदा आचमन करा. एका भांड्यात आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्याचं 3 पळ्या पाणी आपण प्राशन करायचं आहे. त्यामध्ये केशवायनमा, नारायणमा, माधवायनमा म्हणून आपण आचमन करायचं आहे. आणि नंतर गोविंदायन म्हणून पाणी आपण खाली सोडायचं आहे, गोविंदायनमा म्हणून. तर अशा प्रकारे हे आचमन झाल्यानंतर मग आपण संकल्प करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय कोणत्याही पूजेला महत्त्व नाही. श्री हरी विष्णूंची आपण 21 नावे तुम्हाला येत असतील तर म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय एवढं म्हटलं तरी चालेल. तर त्याच्यानंतर आपण संकल्प करायचा आहे. हातामध्ये थोडेसे तांदूळ, फुलं, हळदी कुंकू आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं 1 चमचा पाणी ठेवून आपण प्रतिवार्षिक विहित श्री कुबेर लक्ष्मी पूजन करिष्ये म्हणून आपण संकल्प घेऊन ते पाणी आपण ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर गणपती आणि महालक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्हाला ते येत नसेल तर ओम गणपतीन म्हणा. महालक्ष्मीचा आपण मंत्र म्हणायचा आहे. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा. नम प्रकृते नियता प्रणता स्मृतामा. किंवा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ती बी येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः एवढं म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपण ह्या पूजनाची सुरुवात करायची आहे. आणि नंतर मग हे तुम्ही सोप्या पद्धतीने करा आणि नंतर मग आपण महालक्ष्मीला गणपतीला आपण अभिषेक घालायचा आहे. तर अभिषेक करताना आपण ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणून 3 वेळा म्हणायचं आहे. ओम गंग गणपती नमः म्हणून सुद्धा म्हणायचं आहे. ओम गंग गणपती म्हणून सुपारीला 3 पळ्या पाणी घालायचं, 3 पळ्या पंचामृत घालायचं. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. ओम गंग गणपते नमः. ओम गंग गणपते नमः. ओम गंग गणपते नमः. त्याच्यानंतर आपण शुद्धोदक स्नानम म्हणून साधं पाणी आपण व्हायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नमः. ओम गंग गणपते नमः. ओम गंग गणपते नमः. आणि त्यांना ते स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे. धुवून घ्या. मग एखादं नॅपकिन किंवा एखादं छोटं वस्त्र असेल त्यानं ते सगळ्या मूर्ती पुसायच्या आहेत. स्वच्छ त्याला पाणी असलेलं ते पुसून मग त्या स्वच्छ करून त्या ताम्हणामध्ये आपण त्यांची स्थापना करायची. पहिले गणपतीची स्थापना आपण जिथं आपण तांदूळ ठेवलेला आहे तिथं गणपतीची स्थापना करून घ्यायची. तिथं तुम्ही मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल. पण मूर्ती असेल तर मग ती ताम्हणामध्येच लक्ष्मी गणपती आपण ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि सुपारी असेल तर खाली अशी ठेवली तरीसुद्धा चालेल. तर आपण महालक्ष्मीची स्थापना करायची आहे. महालक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपती ठेवायचा आहे आणि गणपतीच्या उजव्या हाताला महालक्ष्मी ठेवायची. एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे.
कोणत्याही देवीच्या, ज्या तुळजाभवानी, अंबाबाई ह्या ज्या 3.5 शक्तिपीठातल्या देवी आहेत किंवा ज्या मोठ्या देवी आहेत, त्यांच्या शेजारी कोणताही देव ठेवताना आपण त्यांच्या डाव्या बाजूला देव ठेवायचे आहेत, म्हणजे तो त्यांचा मुलगा असं होतं. आणि गणपतीच्या उजव्या बाजूला जर आपण डाव्या बाजूला जर कोण ठेवलं तर त्यांची ती पत्नी होती. म्हणून वामांगी आपण म्हणतो, जी पत्नी असते तिला वामांगी म्हणतो, म्हणून डाव्या बाजूला आपण ठेवायची असते. तर त्यानंतर आपण मोठा कलश आपण स्थापन करणार आहे. कलशासाठी आपण तिथं हे केलेलं आहे, म्हणजे स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्वस्तिक काढून त्याच्यावर आपण कलश स्थापन केलेला आहे. त्याला नारळ ठेवला आहे. नारळाला सुद्धा तुम्ही डोळे वगैरे काढून त्याला नथ बसवलेली आहे मी. असे फुलं वगैरे लावून त्याची पूजा करा. त्यानंतर त्यांना कापसाचं वस्त्र लावायचं लक्ष्मीच्या फोटोला आणि आरती आपण सुरू करायची. आरतीमध्ये आपण पहिली गणपतीची आरती, नंतर शिवशंकरांची आरती आणि नंतर मग आपण दुर्गे मातेची आरती आपण करायची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, संकट शोभेत भरा, रुंजुंते नुपुरे चरणी आगर्या. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विषय कंठे काळा त्रैन त्रिज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी राळा, येतुनिया जय वाहे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विसारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट ने वारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी हिंदू सखा तुमेव दिव्या द्रोणम तुमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेर्मा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम यज्ञेन यजमन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यासन्ति महिमानं सजन्ते यज्ञ पूर्वे साध्याय सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामाय मह्यं कामेश्वराय श्रवणो ददातु. कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेशं राज्यं महाराज्यमाधिपत्यमय समन्त पर्याय सार्वभौम सर्वादिश अंतरा परारदात. पृथ्वी समुद्र पर्यंताय एकराळिति तदस्पर श्लोको विभूतो मूर्धपर्वेस्तारो. आविशिष्टस्य कामप्रे विश्वे देवा सभासयिति. ओम गणपते नमः. ओम एकदन्ताय विद्महि वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. अंजनाय विद्महि वायुपुत्राय धीमहि तन्नो वीर प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सदत नमः. नमः प्रकृते नियता प्रणता सुकामा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्याय नमः. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माता की जय.
अशा प्रकारे आपण आरती करून झाल्यानंतर मग आपण प्रसाद सगळा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून आपण देवीची मनोभावे प्रार्थना करायची, सगळ्यांनी क्षमा याचना करायची. क्षमा याचना झाल्यानंतर मग आपण श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक ह्याचं पठण करायचं आहे. जितकं तुम्ही देवीची पूजा यथासांग व्यवस्थित कराल तितकं तुम्हाला त्याचं फळ हे चांगलं मिळेल. तर अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर हा वापरायचा आहे आरतीसाठी. महत्त्वाचा आहे तो भीमसेनी कापूर. प्रसादामध्ये तुम्ही पहिल्यांदा आपण वाहण्यासाठी बताशे, तांदळाच्या लाह्या, शिऱ्याचा प्रसाद, फळाचा प्रसाद, धने, तुमचं खडीसाखर हे सगळं आपण ह्याला व्हायचं असतं. आणि ह्याच्या पद्धतीनं आपण सगळे प्रसाद आरती करून सर्वांनी प्रसाद वगैरे सगळ्यांनी घ्यायचा आहे. देवीला सगळ्यांनी लाह्या, धने ते सगळे अर्पण करायचे आहेत. काय चुकलं असेल तर माफी मागायची सगळ्यांनी. आणि सगळ्या सगळ्या कुटुंबांनी देवीचं दर्शन घेऊन आपण भोजनात बसायचं आहे. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी देवी सर्वांना प्रसन्न हो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.